प्रशासनाच्या माध्यमातून गेल्या आठवड्यामध्ये मोठा गाजावाजा करून घनकचरा व्यवस्थापनाची एक नवीन कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्याचं उद्घाटन करण्यात आलं। परंतु दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी जनतेची दिशाभूल करण्याचं काम या प्रकल्पामध्ये केलेलं आहे। लोकांकडनं दरवर्षी 900 रुपये इतका अतिरिक्त कर वसूल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडनं केला जाणार आहे। एवढा मोठा कार्यक्रम करताना ही कुठेही लोकांना सांगितलं गेलं नाही की त्यांच्याकडनं अतिरिक्त कर वसूल करून या कॉन्ट्रॅक्टरला दरवर्षी 85 कोटी रुपये असे 10 वर्षासाठी हजारो कोटी रुपये या कॉन्ट्रॅक्टरला दिले जाणार आहेत। परंतु जनतेला या कॉन्ट्रॅक्टमधून काही मिळणार नाही आहे, कारण 200 फुटाचं घर असलेल्या माणसाला पण 900 रुपये कर आहे आणि 2000 फुटाचं घर असलेल्या माणसाला देखील 900 रुपयेच कर आहे। तर या करामध्ये ही जी तफावत आहे, या तफावतीला आमच्या पक्षाचा विरोध आहे आणि या प्रकल्पाला जे प्रकल्प करून हा प्रकल्प काही पहिल्यांदाच कल्याण डोंबिवलीत आलेला नाही। याच्या आधी देखील अँथोनी नावाची एक कंपनी होती, त्याला कचरा संकलन करण्याचं काम दिलं होतं। RBL नावाची एक कंपनी होती, तिला देखील दिलं होतं आणि आता ही तिसरी कंपनी आलेली आहे। या कंपनीमध्ये जी माणसं आहेत ती पूर्वीचीच आहेत, म्हणून या कंपनीच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा आम्हाला नाही आणि आमचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे आणि या ज्या चुकीच्या पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं आहे त्याला आमचा तीव्र विरोध असणार आहे। चेन्नई पॅटर्न म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे, अँथोनीची जी अवस्था झाली, RBL कंपनीची जी अवस्था झाली, तीच या चेन्नई एक्सप्रेस कंपनीची पण अवस्था होणार आहे। ही चेन्नई एक्सप्रेस लवकरच डब्यात जाणार असं मला वाटतं। बघा, कल्याण डोंबिवलीच्या सुप्रीम कोर्टाचे आदेश झाले की सर्व महापालिकेच्या निवडणुका घ्यायला पाहिजे। लगेच घनकचरा प्रकल्प, नवीन प्रकल्पचे उद्घाटन हे सगळे घाट घातले जात आहेत। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्रकल्प करताय, 300 कोटी 400 कोटी रस्त्यांसाठी आणताय, मग हे पैसे पण सरकारकडनं आणा ना। सर्वसामान्य माणसांकडनं कशासाठी पैसे वसूल करताय? तुम्ही जर रस्त्यांसाठी 400 कोटी 500 कोटी रुपये आणू शकता तर घनकचरा व्यवस्थापनासाठी पण आणा। 900 रुपये प्रति घरटी तुम्ही हे पैसे वसूल जे लोकांकडनं करणार आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे। किल्ल्याला जो एवढा 10 मेट्रिक टन 10,000 मेट्रिक टन त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार केला? 10,000 मेट्रिक टन जो कचऱ्याचा डोंगर उभा राहिलेला आहे, गेल्या 10 वर्षापासून हा डोंगर कमी करण्यासाठी 5 कॉन्ट्रॅक्टर नेमले, सौराष्ट्र नावाची कंपनी नेमली, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हा कचरा कुठेही तिथनं विल्हेवाट त्याची लागली नाही आणि निसर्गाची हानी आणि कल्याण डोंबिवलीकरांची जी हानी होते या माध्यमातून याला पूर्णपणे जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रशासन आहे। आमची भूमिका रस्त्यावर उतरण्याची आहे, याच्यासाठी तीव्र आंदोलन। मला तर ना त्या सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी जे 600 रुपये वाढवले होते तेव्हा ज्या लोकांनी आंदोलन केलं होतं ना त्या लोकांना पण आव्हान करायचं आहे की यावेळेला तुम्ही आमच्याबरोबर या। हे 900 रुपये जे वाढीव आहेत त्याच्यासाठी आमच्याबरोबर आंदोलनाला उभे राहा आणि सर्वसामान्य जनतेच्या बाजूने उभे राहा, एवढंच या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे।